Welcome to our YouTube channel. Today we are going to learn second chapter from our EVS textbook, that is interrelationship between living things. Students, we know that in our surrounding there are so many different types of plants and animals we find out. Okay, among them some are plants, some are animals, some are insects, some are birds, some are microorganisms. All these are the living things. Okay, on the earth there are so many different types of living things live. है ना, पृथ्वीवरती असंख्य प्रकारचे सजीव राहत असतात हे आपण जाणतो. त्यापैकी काही प्राणी, काही पक्षी, काही कीटक तर काही सूक्ष्मजीव आहेत. तर हे सगळे जे लिव्हिंग थिंग्स आहेत, हे सगळे लिव्हिंग थिंग्स पृथ्वीवरती आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी झटत असतात, लढत असतात, आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर ते अवलंबून असतात. त्यांचं परस्परांशी काही नातं आहे. मग ह्या सजीवांचं एकमेकाशी नेमकं काय नातं आहे, नेमकं त्यांच्यामध्ये काय असं रिलेशनशिप आहे, या संबंधीची सगळी माहिती आपण या युनिटमध्ये शिकणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपल्या सभोवताली असणारे सगळे सजीव जे जगण्यासाठी सतत झटत असतात, धडपड करत असतात, या सर्व सजीवांच्या काही भिन्न भिन्न गरजा आहेत. ओके, एव्हरी लिव्हिंग थिंग ऑन द लँड हॅज स्पेसिफिक नीड्स इन्क्लुडिंग मॅन. त्यात मानवाचा सुद्धा समावेश होतो. है ना, वी हॅव डिफरंट नीड्स like food, water, air, shelter, clothes. All these are our needs. Like us, every living thing has a specific need. मानवाच्या जशा अन्न, वस्त्र, निवारा, है ना, ह्या सगळ्या मानवाच्या जशा गरजा आहेत, तसेच पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक सजीवाच्या काही ना काहीतरी गरजा असतात. प्रत्येक सजीवाच्या गरजा जरी भिन्न भिन्न असल्या तरी सुद्धा एअर, वॉटर अँड फूड, these are the three basic common need of every living thing. अन्न, पाणी आणि हवा या तीन गरजा अशा आहेत की ज्या प्रत्येक सजीवाला आवश्यक असतात. Without air, water and food, no one can survive, no one can live on the land. जमिनीवर राहणारा किंवा पृथ्वीवर राहणारा कोणताही सजीव या तीन गरजांशिवाय जगू शकत नाही. या तीन मूलभूत गोष्टी आहेत, अन्न, पाणी आणि हवा. Food, water and air are the three basic needs for every living things. प्रत्येक सजीवाच्या ह्या तीन मूलभूत गरजा आहेत and every living thing try to meet all these things. प्रत्येक सजीव प्रयत्न करत असतो की आपल्या ह्या तिन्ही गरजा भागल्या पाहिजे. ओके, आपल्याला ह्या तिन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजे. मग प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या ज्या मूलभूत गरजा ज्याला आपण म्हणतो किंवा बेसिक नीड्स ज्याला आपण म्हणतो, या सगळ्या गरजा कशा पूर्ण होतात, कुठून भागवल्या जातात, सजीव ह्या सगळ्या गरजा कुठून मिळवतात? तर ऑल द बेसिक नीड्स ऑफ लिव्हिंग थिंग्स आर मेट इन अवर सराउंडिंग. इन अवर सराउंडिंग म्हणजे काय? आपल्या सभोवताली, ज्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतो, ज्याला आपण पर्यावरण म्हणतो, आपल्या सभोवताली असणाऱ्या पर्यावरणामधून प्रत्येक सजीवाच्या अन्न, पाणी आणि हवा या तीन मूलभूत गरजा पूर्ण केल्या जातात. वी ऑल्सो हॅव अ डिफरंट नीड्स. आपल्या सुद्धा खूप वेगवेगळ्या गरजा आहेत. आपल्याला अन्न, पाणी, हवा याबरोबरच निवारा म्हणजे राहण्यासाठी योग्य जागा हवी असते, घर हवं असतं. त्याचबरोबर क्लॉथ, कपडे हवे असतात. मग या सगळ्या ज्या आपल्या गरजा आहेत, ऑल दीज नीड्स आर फुलफिल्ड इन द एन्व्हायरमेंट. फुलफिल्ड पूर्ण केल्या जातात. मानवाच्या ह्या सगळ्या ज्या गरजा आहेत या एन्व्हायरमेंट मधून, पर्यावरणामधून पूर्ण केल्या जातात. मानवाप्रमाणेच प्रत्येक सजीवाच्या गरजा या पर्यावरण भागवत असतो. निसर्गातून त्याला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गोष्टी त्याला प्राप्त होत असतात. बरोबर. आता प्रश्न असा आहे की एव्हरी लिव्हिंग थिंग हॅज कॉमन बेसिक नीड्स, फूड, एअर अँड वॉटर. पण ह्या ज्या सगळ्या गरजा आहेत, सगळ्या सजीवांच्या ह्या गरजांचं प्रमाण सारखं आहे का? फॉर एक्झाम्पल, आपण आता एक उदाहरण घेऊया. समजा हत्तीसारखा मोठा महाकाय प्राणी आहे आणि उंदरासारखा एक छोटासा प्राणी आहे. उंदीर दिवसभरामध्ये जेवढं पाणी पितो तेवढ्याच पाण्याची गरज हत्तीला असते का? तर नाही. एका दिवसभरामध्ये उंदीर जेवढं पाणी पितो तेवढ्या पाण्यावर हत्तीची एक वेळची तहान सुद्धा पूर्ण भागू शकणार नाही. म्हणजे काय? वॉटर इज नीड ऑफ बोथ माउस अँड एलिफंट, बट देअर क्वांटिटी इज डिफरंट. दोघांची पाणी ही गरज आहे, परंतु त्याचं प्रमाण मात्र भिन्न भिन्न आहे. याच पद्धतीने अन्नाच्या बाबतीतही आहे. एव्हरी ॲनिमल नीड्स, एव्हरी लिव्हिंग थिंग नीड्स फूड. विदाउट फूड नो वन कॅन ग्रो, नो वन कॅन लिव्ह. अन्नाशिवाय कोणी वाढू शकत नाही, कोणी जगू शकत नाही. पण मग प्रत्येकाच्या अन्न घेण्याच्या पद्धती सारख्या आहेत का? नाही. प्रत्येकाचं अन्न घेण्याचं प्रमाण सारखं आहे का? नाही.
तर काय, प्रत्येकाच्या गरजा जरी सारख्या असल्या तरी त्या गरजांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हॅरिएशन आहे, फरक आहे, डिफरन्सेस आहेत. परंतु प्रत्येक सजीवाच्या ह्या गरजा कुठून पूर्ण होतात, तर प्रत्येक सजीवाच्या ह्या गरजा या पर्यावरणातून पूर्ण होत असतात. आता आपल्या सभोवताली असणारे जे सगळे लिव्हिंग थिंग्स आहेत त्यामध्ये कॉमनली जर आपण क्लासिफिकेशन केलं, वर्गीकरण केलं, तर मुख्यतः सजीवांच्या वर्गीकरणामध्ये आपल्याला प्लांट्स अँड ॲनिमल्स दोन मुख्य गटात आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो, ज्यामध्ये पहिलं आहे प्राणी आणि दुसरं आहे वनस्पती. आता प्लांट्स अँड ॲनिमल्स बोथ आर लिव्हिंग थिंग्स, दोघंही सजीव आहेत. वनस्पती आणि प्राणी दोघंही सजीव आहेत. आपल्या सराउंडिंग मध्ये असणाऱ्या ह्या वनस्पती आणि प्राणी यांचं परस्परांशी काय नातं आहे, तर ॲनिमल्स अँड प्लांट्स आर डिपेंड ऑन ईच अदर. प्राणी आणि वनस्पती हे कुठल्या ना कुठल्या बाबतीत थोड्याफार फरकाने कमी अधिक प्रमाणामध्ये एकमेकांवर अवलंबून असतात. मग ते कशासाठी अवलंबून असतात, तर मुख्यतः ते अन्नासाठी परस्परांवर अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल, वी आर ऑल्सो ॲनिमल्स, आपण सुद्धा प्राणी आहोत. आपल्याला ह्युमन बीइंग्स, मानव प्राणी असं म्हटलं जातं. ओके, द ह्युमन बीइंग्स नीड्स वॉटर अँड एअर ॲज वेल ॲज फूड ऑल्सो. या सगळ्याबरोबर आपल्याला अन्न, पाणी आणि हवा या तिघांची गरज असते. फ्रॉम वेअर वी गेट अवर फूड, आपण आपलं अन्न कुठून मिळवतो, वी गेट अवर फूड फ्रॉम प्लांट्स अँड in some quantity we get our food from animals also. For example, we need milk. Milk is also our food. Then from where we get milk? We get milk from cow, buffalo, goat. ओके, आपल्याला दुधाची गरज असते. दूध हे आपल्या अन्नाचा एक भाग आहे. तर दूध आपल्याला प्राण्यांपासून मिळतं. इट मीन्स दॅट एनिमल्स आर हेल्पफुल टू अस फॉर फूड. अन्नासाठी सुद्धा ते आपल्याला मदत करतात. वी नीड फूड ग्रेन्स, आपल्याला अन्नधान्याची गरज असते. फ्रॉम वेअर वी गेट, कुठून मिळतं आपल्याला, वी गेट फूड ग्रेन्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, फ्लावर्स फ्रॉम द प्लांट. वी रेस्पायर, आपण रेस्पायरेशन करतो म्हणजेच आपण श्वसन करतो. फॉर रेस्पायरेशन वी इनहेल ऑक्सिजन. श्वसनामध्ये आपण काय घेत असतो, आपण ऑक्सिजन घेत असतो. फ्रॉम वेअर वी गेट ऑक्सिजन, वी गेट ऑक्सिजन फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आपण पर्यावरणातून ऑक्सिजन घेत असतो. पण पर्यावरणात हा ऑक्सिजन कुठून येतो, प्लांट्स गिव्स अस ऑक्सिजन. वनस्पती हवेमध्ये ऑक्सिजन सोडतात आणि वनस्पतींच्या माध्यमातून आपल्याला तो ऑक्सिजन मिळत असतो. म्हणजेच काय, आपली अन्नाची, आपली हवेची गरज कोणाकडून भागवली जाते, तर वनस्पतींकडून, काही प्रमाणात प्राण्यांकडून भागवली जाते आहे. याचा अर्थ काय झाला की वी आर डिपेंड ऑन प्लांट्स फॉर द फूड. आपण अन्नासाठी कोणावरती अवलंबून आहोत, आपण अन्नासाठी प्लांट्स वरती, वनस्पतींवरती अवलंबून आहोत. यावरून आपण असं म्हणू शकतो की ऑल द नीड्स आर फुलफिल्ड फ्रॉम द एन्व्हायरमेंट. आपल्या सगळ्या गरजा ह्या आपण आपल्या पर्यावरणातून किंवा आपल्या सभोवतालच्या असणाऱ्या वातावरणातून भागवत असतो. आपल्याप्रमाणे एव्हरी लिव्हिंग थिंग, प्रत्येक सजीव जो आहे त्याच्या गरजा हा सराउंडिंग मधून किंवा एन्व्हायरमेंट मधून पूर्ण करत असतो. ओके, आता पुढे, आता ॲनिमल आणि प्लांट्स, how the animals are useful to us, how the plants are useful to us. आपल्याला प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा कशा प्रकारे उपयोग होतो. उदाहरणार्थ, आता प्राण्यांचं जर आपण उदाहरण घेतलं तर वी गेट मिल्क फ्रॉम काऊ, बफेलो अँड गोट. वी गेट एग्स अँड मीट फ्रॉम हेन. Oxen are useful for the agriculture work. Camel, horses are useful for carrying carts. Donkey are useful for carrying heavy burdens. Okay, we get silk from the silkworm. यासारख्या अनेक प्राण्यांची उदाहरणं आपल्याला देता येतील की जे प्राणी आपल्याला निरनिराळ्या उद्देशाने वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतात. Like animals, plants are also very useful to us. Plants gives us food grains, vegetables, fruits. है ना, we get wood from the plants. वनस्पतींपासून आपल्याला लाकूड मिळत असतं, ज्याचा उपयोग आपण वेगवेगळ्या कामांसाठी किंवा वेगवेगळ्या उद्देशाने करत असतो. इतकंच नाही तर प्लांट्स गिव्स अस ऑक्सिजन. सम प्लांट्स हॅव मेडिसिनल कॅरेक्टरिस्टिक्स, सो वी गेट मेडिसिन्स फ्रॉम द प्लांट्स. काही वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात, तर अशा औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पतींपासून आपल्याला वेगवेगळ्या मेडिसिन्स म्हणजे औषधी मिळवता येतात. वी गेट रबर, गम फ्रॉम द वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द प्लांट. वनस्पतींचे जे टाकाऊ पदार्थ असतात त्यातून आपल्याला रबर किंवा डिंक यासारख्या वस्तू मिळत असतात. एवढंच नाही, यासारखे असंख्य उपयोग प्राण्यांचे आणि वनस्पतींचे मानवाला होत असतात. आता पुढचा प्रश्न असा आहे की आपण आपल्या परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि वनस्पती पाहतो.
आता उदाहरणार्थ आपल्या सोबत राहणारे जे प्राणी आहेत आपल्या सराउंडिंग मध्ये किंवा आपल्या रेसिडेन्शियल एरिया म्हणजे आपल्या रहिवास ज्या ठिकाणी आहे अशा भागात आपल्याला जे प्राणी आढळतात त्यांना आपण डोमेस्टिक ॲनिमल्स म्हणतो, बरोबर, पाळीव प्राणी म्हणतो, ज्यात काऊ, बफेलो, गोट, शीप किंवा अजून डॉग, कॅट, कॅमल, ऑक्स, हॉर्सेस, डॉंकी यासारखे अनेक प्राणी आहेत की ज्यांना आपण पाळीव प्राणी म्हणतो. आता पाळीव प्राण्यांचं वास्तव्य आता आपल्याला आपल्या सोबत दिसतं, बरोबर, पण आपल्याला वाईल्ड ॲनिमल आपल्या सभोवतालच्या एरियात दिसतात का? नाही दिसत. टायगर, लॉयन यासारखे प्राणी आपल्या सभोवताली आहेत का? तर नाही. मग प्रश्न असा आहे की डोमेस्टिक ॲनिमल जर आपल्या सराउंडिंग मध्ये आहे तर मग असे वाईल्ड ॲनिमल का नसतात? त्यांचं इनहॅबिटेशन म्हणजे त्यांचा जो निवारा आहे, त्यांचा जो रहिवास आहे तो वेगळा आहे, बरोबर. वाईल्ड ॲनिमल्स लिव्हज इन डेन्स फॉरेस्ट. हे सगळे वाईल्ड ॲनिमल जे आहेत हे डेन्स फॉरेस्ट मध्ये राहतात. मग असं का? बरोबर. तर याचं कारण असं आहे की एव्हरी लिव्हिंग थिंग हॅज स्पेसिफिक नीड्स. प्रत्येक सजीवाच्या विशिष्ट गरजा असतात. निसर्गाने प्रत्येक सजीवाला एका वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असं केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल लेट अस टेक अन एक्झाम्पल ऑफ टायगर. आपण वाघाचे एक उदाहरण घेऊया. वाघ कसं असतो? टायगर हॅज स्ट्रिप्स ऑन हिज बॉडी. टायगरच्या अंगावरती काय असतात? खूप साऱ्या ट्रिप्स असतात, म्हणजे काय, पट्टे पट्टे असतात, बरोबर. आणि हा जो टायगर असतो when it becomes hungry, ज्याला खूप भूक लागलेली असते, तो काय करतो? तो जंगलातल्या कुठल्या तरी प्राण्याची शिकार करतो आणि आपली भूक भागवतो. आता त्याला त्याची भूक भागवण्यासाठी त्याचं अन्न म्हणजे त्याचं जे प्रे आहे, त्याचं जे खाद्य आहे ते काय आहे? तर तो जंगलातल्या इतर प्राण्यांना मारून खातो. मग त्याला इतर प्राण्यांना जर मारून खायचं आहे तर त्यासाठी त्याला तसाच एरिया लागेल. तो कुठे राहतो? द टायगर लिव्हज इन डेन्स फॉरेस्ट, इन डेन्स व्हेजिटेशन, घनदाट अशा जंगलांमध्ये जिथे टॉल ग्रास आहे, उंच उंच गवताळ प्रदेशामध्ये, ग्रासलँड मध्ये तो राहतो. कारण ग्रासलँड मध्ये डिअर, नीलगार यासारखे इतर प्राणीही राहतात की ज्यांची शिकार करून वाघ आपली सहज भूक भागवू शकतो. ओके नाही? मग काय असतं की त्याच्या अंगावर जे स्ट्रिप्स असतात ह्या ट्रिप्सची त्याला कशी मदत होते? जेव्हा तो टॉल ग्रासलँड मध्ये असतो, लपून बसलेला असतो, तेव्हा त्या उंच अशा गवतामुळे त्याची जी शिकार असते त्या शिकारीला तो सहज दिसत नाही, नजरेस पडत नाही. तो उंच अशा गवतात झाडीत लपून बसलेला असतो आणि मग त्याला त्याची शिकार करणं अशा वातावरणात, अशा सगळ्या एन्व्हायरमेंट मध्ये सहज शक्य होतं आणि तो अशा प्रकारे शिकार करून आपली भूक भागवू शकतो. इतकंच नाही, फक्त अन्न एवढीच त्याची गरज आहे का? तर नाही. अन्नाबरोबरच त्याला पाण्याचीही गरज असते. मग तो अशा एरियात आपला निवारा तयार करतो किंवा निवारा शोधतो की जिथे त्याला अन्नाबरोबरच कधीही वर्षभर न आटणारा असा एखादा पाण्याचा स्रोतही हवा असतो. मग तो जंगलातल्या अशा ठिकाणी राहतो जिथे माउंटेन किंवा हिली रिजन असेल. अशा हिली रिजन मध्ये त्याला एखादी गुहा किंवा केव ज्याला आपण म्हणतो ती केव त्याला निवाऱ्यासाठी हवी असते. वर्षभर कधीही न आटणारा एखादा पाणवठा त्याला त्याच्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी हवा असतो आणि त्याचबरोबर त्याला त्याची शिकार सहज उपलब्ध होईल अशा ठिकाणी तो राहण्याचा प्रयत्न करत असतो. इट मीन्स दॅट व्हॉट, यावरून आपल्या काय लक्षात येतं की ऑल टाइप ऑफ लिव्हिंग थिंग्स विल बी फाउंड ओनली वेअर ऑल दीज नीड्स कॅन बी फुलफिल. कोणत्याही प्रकारचा सजीव हा आपल्याला कुठे आढळून येतो? कोणत्याही प्रकारचा सजीव हा अशाच रिजन मध्ये राहतो, अशाच प्रदेशामध्ये राहतो जिथे की त्याला त्याच्या सर्व गरजा सहज परिपूर्ण होतील, जिथे त्याला त्याच्या सगळ्या आवश्यक गोष्टी सहज उपलब्ध होतील. अशा ठिकाणी, अशा प्रदेशामध्ये, अशा जागी प्रत्येक सजीव हा आपला निवारा शोधत असतो. जसं की आपण वाघाचं उदाहरण घेतलं. आता प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत म्हणून निवारा सुद्धा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या आहेत, गरजांचं प्रमाण, क्वांटिटी वेगवेगळी आहे. फॉर एक्झाम्पल आपण अन्नाची गरज घेऊया. बटरफ्लाईज फीड ऑन द नेक्टर ऑफ फ्लावर. बटरफ्लायचं अन्न काय आहे? फुलामधील नेक्टर म्हणजे गोड रस किंवा मकरंद खाऊन फुलपाखरू जगतात. आता फुलपाखराचं जे अन्न आहे तेच अन्न इतर प्राण्यांचं आहे का? डू द फ्रॉग डू सेम? नो. आता आपण फिशचं उदाहरण घेऊया. माशाचं वास्तव्य कुठे असतं? पाण्यात असतं. जर समजा माशाने असं ठरवलं लिव्ह द वॉटर, इफ फिश लिव्ह द वॉटर, तर तो पाणी सोडून कॅन इट विल बी लिव्ह ऑन लँड, तो जमिनीवर जगू शकेल का?
नाही. जर आपण ठरवलं की कुत्र्याला आपण पाण्यात सोडून देऊया, तो पाण्यात जिवंत राहील का? तर नाही राहणार. प्रत्येक प्राण्याचं काय आहे, प्रत्येक प्राण्याचं हॅबिटेशन म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण, निवारा, वास्तव्य, अधिवास ज्याला म्हणतो आपण, ते भिन्न भिन्न आहे. त्याच्या गरजा भिन्न आहेत. त्याची अन्नाची गरज वेगळी आहे, त्याची पाण्याची गरज वेगळी आहे. जलीय वनस्पतींचंही तसं उदाहरण असतं. सम प्लांट्स आर ॲक्वॅटिक प्लांट्स. ॲक्वॅटिक म्हणजे काय? जलीय, जे पाण्यात राहतात. अशा प्लांट्सना आपण ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणूया. जे सजीव पाण्यात राहतात त्यांना ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हटलं जातं. तर एखादी वनस्पती जी पाण्यात उगवणार असते ती पाण्यातच जगू शकते. तिला जर आपण दुसरीकडे काढून शेतात किंवा दुसऱ्या मातीत जर आपण तिला लावली तर ती जगू शकेल का? तर अजिबात नाही. ती इतर ठिकाणी जगू शकणार नाही. याचाच अर्थ काय आहे की ऑल लिव्हिंग थिंग्स विल बी फाइंड आउट ओनली वेअर ऑल इट्स नीड्स कॅन फुलफिल. जिथे तिच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील अशाच ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव हे आढळून येत असतात. ओके, म्हणजे आपल्या लेसनच्या पहिल्या पार्ट मध्ये आपण काय शिकलो? एव्हरी लिव्हिंग थिंग्स हॅज डिफरंट नीड्स. प्रत्येक सजीवाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. ऑल लिव्हिंग थिंग्स फुलफिल देअर नीड्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. सर्व सजीव आपल्या गरजा या पर्यावरणातून भागवत असतात, निसर्गातून भागवत असतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे ऑल लिव्हिंग थिंग्स will be found out only where all its basic needs can fulfill. सजीव त्या ठिकाणीच आढळतात ज्या ठिकाणी त्यांच्या मूलभूत गरजा या सहज पूर्ण केल्या जाऊ शकतात. तर हे 3 महत्त्वाचे मुद्दे आपण आपल्या पाठाच्या पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. उर्वरित पाठाचा भाग आपण क्रमाक्रमाने